तुम्ही काय करतात? नमस्कार, मी डॉक्टर विवेक देशमुख. माझं शिक्षण MBBS MD रेडिओ डायग्नोसिस असं आहे आणि मी मलकापूर येथे श्री डायग्नोस्टिक सेंटर नावाचं माझं एक क्लिनिक आहे, ज्यामध्ये मी पेशंटची सोनोग्राफी, एक्सरे आणि CT स्कॅन या मॉडॅलिटीजद्वारे पेशंटचे निदान करतो. रेडिओ डायग्नोसिस म्हणजे काय? रेडिओ डायग्नोसिस म्हणजे पेशंटच्या आजाराचे निदान विविध प्रकारच्या मशिनरीज इमेजिंगद्वारे करण्यात येणारी जी प्रक्रिया असते, ज्याला रेडिओ डायग्नोसिस असे म्हणतात. त्यामध्ये विविध प्रकारच्या मशिनरीज असतात, ज्यामध्ये प्रामुख्याने सोनोग्राफी, एक्सरे, CT स्कॅन, MRI, स्तनांसाठी वापरण्यात येणारी मॅमोग्राफी आणि डेंटल एक्सरेज आणि CBCT किंवा OPG ऑर्थोपेंटोमोग्राम ज्याला आपण म्हणतो, या सर्व मॉडॅलिटीजच्या द्वारे आपण पेशंटचे जे निदान करतो त्याला रेडिओ डायग्नोसिस असं म्हटलं जातं. एक्सरे आणि CT स्कॅन किती वेळा करावेत आणि त्याचा शरीरावर काही परिणाम होतो का? निश्चितच एक्सरे आणि CT स्कॅन याद्वारे आपण एक्सरेज इमिट करतात. या ज्या मशीन्स असतात त्याद्वारे एक्सरेज इमिट होतात आणि त्याचा शरीरावरती कुठल्या ना कुठल्या प्रमाणामध्ये परिणाम हा होतो. पण हे डिपेंड करतं की आपण किती प्रमाणामध्ये CT स्कॅन करतो आहे किंवा किती प्रमाणामध्ये एक्सरे करतो आहोत. तर गरोदर स्त्रियांना शक्यतो एक्सरे हे कम्प्लिटली टाळावायचे असतात. अदरवाईज जर कुठल्या गरोदर स्त्रीला एक्सरे करायची असेल किंवा CT स्कॅनची त्यांची तपासणी असेल तर तशी पूर्वकल्पना ही डॉक्टरांना दिल्या जाते. त्याद्वारे व्यवस्थित त्यांची काळजी घेऊन त्या प्रकाराने आपण एक्सरे लीड शील्डिंग वगैरे वापरून आपण करू शकतो. पण जनरली एक्सरे हे थोडे कमी हार्मफुल असतात, पण CT स्कॅन कम्पॅरेटिव्हली खूप जास्त प्रमाणामध्ये एक्सरेज इमिट करतं आणि वारंवार त्याचे परिणाम शरीरावरती होतात. पण जनरली कुठल्याही पेशंटला जर आपण विचार केला तर त्याचा CT स्कॅन हा किंवा एक्सरे हे वर्ष 2 वर्ष याच्यामध्येच पेशंट केला जातो. फारच क्वचित असे काही आजार असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला कंटिन्युअस फॉलोअप घ्यावा लागतो, इव्हन वर्षभरानंतर, 6 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी. पण त्या प्रकारामध्ये पण कुठलेच जे असे एक्सरेज असतात ते एवढे हार्मफुल शरीरासाठी वाटत नाहीत. कारण तसं बघायला गेलं तर जे एक्सरे टेक्निशियन्स असतात किंवा डॉक्टर्स असतात, आम्ही सतत त्या एक्सरेच्या संपर्कामध्ये असतो, पण तेही एका लिमिटेड डोसेजमध्ये आणि एका लिमिटेड टाईम पिरियडमध्ये. सो एक्सरेज हे हार्मफुल आहेतच, पण त्याचा कशा प्रकारे आपण आपल्यावरती परिणाम होतो किंवा किती प्रमाणामध्ये आपण त्याचा वापर करतो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरतं. कुठले स्कॅन सर्वसामान्य व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी करून घ्यावेत? कुठल्याही स्त्रीने तिची वयाची 40 ओलांडल्यानंतर त्यांच्या गर्भपिशवीचा म्हणजे गर्भाशयाची किंवा पोटाची सोनोग्राफी ही वर्षभरातून किमान एकदा आणि त्यांची ब्रेस्टची सोनोग्राफी किंवा मॅमोग्राफी ज्याच्यामध्ये एक्सरे आपण ब्रेस्टचे छातीचे कर्करोगासाठी जे निदान असतं ते करण्यासाठी आपण छातीचे एक्सरेज आणि छातीची सोनोग्राफी ही फिमेल पेशंटसाठी 40 ओलांडल्यानंतर अतिशय महत्त्वाचे स्कॅनिंग आहे, जे तुम्ही एव्हरी इयर तरी करायलाच हवे. त्यानंतर जनरली कुठल्याही स्त्रीने किंवा कुठल्याही पुरुषाने आपली पोटाची सोनोग्राफी, छातीचा एक्सरे किंवा गरज असल्यास CT स्कॅन ही तपासणी वर्षभरातून 2 वर्षातून एकदा कमीत कमी एकदा करायला पाहिजे. त्यानंतर काही अशा वेगळ्या प्रकारच्या मशिनरीज आता नवीन डेव्हलप झालेल्या आहे, ज्यामध्ये आपली जी हाडांची ठिसूळता आहे, डेक्सा नावाचा एक स्कॅन असतो, ज्याच्यामध्ये आपल्या हाडाची जी ठिसूळता आहे ती आपल्याला लवकरात लवकर कळू शकते किंवा हाड किती ठिसूळ झाले किंवा हाडाला काही धोका आहे का. कारण आजकालच्या जनरेशनमध्ये व्हिटॅमिन D याची कमतरता ही प्रादुर्भावाने जाणवते आपल्याला. तर त्या दृष्टिकोनातून डेक्सा स्कॅनिंग ही सुद्धा एक नवीन मॉडेलिटी आता डेव्हलप झालेली आहे. ती आपल्या शहरात तरी नाही पण आजूबाजूला आपल्या अवेलेबल आहे. तर तिथे जाऊन आपण डेक्सा स्कॅनिंग नावाची एक स्कॅन जो असतो तो जनरली 40 नंतरच्या पुरुष आणि स्त्री दोघांनीही करणं अतिशय गरजेचं आहे. सोनोग्राफी कोणत्या प्रकारची असतात आणि कोण सोनोग्राफी करू शकतात? सोनोग्राफी हा एक सगळ्यात महत्त्वाचा रेडिओलॉजिकली किंवा इमेजिंग वाईज एक अतिशय महत्त्वाची मॉडॅलिटी आहे, ज्यामध्ये आपण कुठल्याही वयाचा पुरुष किंवा कुठल्याही वयाची स्त्री कुठल्याही प्रकारची सोनोग्राफी आपण त्याची करू शकते. अगदी नवीन जन्माला आलेल्या बाळाच्या मेंदूच्या सोनोग्राफीपासून तर अगदी आपण पायाच्या बोटापर्यंत त्याच्या स्वेलिंग वगैरे जर असेल तर त्याच्या सोनोग्राफीपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या सोनोग्राफी आहेत त्या आपण करू शकतो. ज्यामध्ये प्रामुख्याने पोटाची सोनोग्राफी आपण जनरली करतो. छातीमध्ये किंवा फुफ्फुसामध्ये जर पाणी झालेलं असेल कुठे तर त्याची आपण सोनोग्राफी करतो. एखादा पेशंट जर इमर्जन्सी झाला, ट्रॉमा झालेला आहे तर त्याच्या छातीमध्ये रक्तस्राव झाला आहे का, पोटामध्ये रक्तस्राव झालेला आहे का, हे जाणून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि अगदी कमी वेळामध्ये अगदी अक्युरेटली केलेली जी इमेजिंग मॉडॅलिटी आहे ती सोनोग्राफी आहे. त्यानंतर गरोदर स्त्रिया ह्या गरोदर झाल्यापासून कन्फर्मेशन करण्यापासून प्रेग्नन्सी की मला खरंच गरोदर मी राहिली आहे का नाही इथपासून तर बाळाच्या डिलिव्हरीपर्यंत
होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या सोनोग्राफीज असतात. त्याच्यामध्ये सुरुवातीला तर बाळाची वाढ, ज्याच्यामध्ये बाळाच्या हृदयाची ॲक्टिव्हिटी समजण्यापासून, त्यानंतर एनटी स्कॅन ही जी 3ऱ्या महिन्याची महत्त्वाची सोनोग्राफी असते, त्यानंतर ॲनोमली स्कॅन जी एक 5व्या महिन्याची मोठी सोनोग्राफी असते, त्यानंतर फिटल इको नावाची ज्याच्यामध्ये बाळाच्या हृदयाची एक महत्त्वाची सोनोग्राफी असते जी आपण 6व्या महिन्यामध्ये करतो, आणि 7व्या महिन्यापासून पुढे आपण बाळाच्या वाढीची ग्रोथ स्कॅनिंग ज्याला आपण म्हणतो किंवा डॉपलर, ज्याच्यामध्ये आपल्याला बाळाच्या होणाऱ्या रक्तपुरवठ्याची किंवा आईला होणाऱ्या रक्तपुरवठ्याची आपल्याला माहिती त्याद्वारे मिळते, जी गर्भपिशवीला आणि बाळाला दोघांना कसा रक्तपुरवठा करते याची माहिती आपल्याला त्याद्वारे मिळू शकते.